आता काही धक्के देण्याची वेळ आलेली आहे. हे शिमग्यातलं वेगळंच सॉन्ग आहे तुझं. अरे मंद मधात ऐकून घे. तेच बघायला जाऊया थेट धावच्या धक्क्यावरती. मराठी टेलिव्हिजनवर धुमाकूळ घालणारं बिग बॉस मराठीचं 6वं पर्व अनपेक्षित वळणावर येऊन पोहोचलं आहे. ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस उरले असून विजेतेपदाला कोण गवसणी घालणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे 12व्या आठवड्यात कोण एक्झिट घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे ग्रँड फिनाले जवळ आलेला असतानाच कोणत्या स्पर्धकाचं स्वप्न अधुरं राहतंय हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रेक्षको, बिग बॉस मराठीच्या 12व्या आठवड्यात विशाल कोटियन, अनुश्री माने, सागर कारंडे, रेवा कौरासे, राकेश बापट आणि राखी सावंत हे 6 सदस्य नॉमिनेट झाले होते. यापैकी राकेश बापट आणि विशाल कोटियन सुरुवातीपासूनच फ्रंट फूटवर खेळत आले असून विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे बोललेही आहेत. त्यामुळे हे दोघे फॅन्सने भरभरून केलेल्या वोटिंगमुळे सेफ राहतील. मात्र 12व्या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्क दरम्यान झालेल्या हाणामारीमुळे भाऊच्या धक्क्यावर विशाल आणि राकेशचा जोरदार समाचार घेतला जाणार हे निश्चित आहे. तर वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून सातत्याने हिणवणाऱ्यांना धूळ चालत आणि स्वतःला सिद्ध करत रेवा कौरासेने बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाची शेवटची कॅप्टन होण्याचा मान पटकावला आणि इम्युनिटी मिळवत सेफ झाली. एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतचा हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच असून ती अनेकांचे गेम प्लॅन उधळून लावत आहे. मात्र राखी घरातील विविध वस्तूंची तोडफोडही करत आहे. त्यामुळे प्रेक्षक राखी सावंतला डेंजर झोनमध्ये टाकू शकतात. तर गेल्या आठवड्यात डेंजर झोनमध्ये राहणारे विनोदवीर सागर कारंडे 12व्या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये फ्रंट फूटवर राहून दमदारपणे खेळले. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून सागर कारंडेंचा गेम काही प्रमाणात वीक पाहायला मिळत आहे. त्यामुळे सागर कारंडे यंदा डेंजर झोनमध्ये राहू शकतात. प्रेक्षको, नेहमी फ्रंट फूटवर खेळणारी, टास्क गाजवणारी आणि विविध मुद्द्यांवर बोलणारी अनुश्री माने ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचेल असा अंदाज अनेक जण वर्तवत आहेत. मात्र टोळी आणि काटा ग्रुपच्या संघर्षात दोन्ही बाजूंनी बोलणं, विशाल कोटियन सोबत वाद घालून टोळी ग्रुपमधून काढता पाय काढणं, मात्र काहीच दिवसात विशाल कोटियनच्या टोळीत जाऊन पुन्हा बसल्यामुळे अनुश्रीची भूमिका क्षणाक्षणाला बदलताना दिसली आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या घरात वयाने मोठ्या असलेल्या सदस्यांसोबत उद्धटपणे बोलणे आणि सातत्याने जीभ घसरत असल्यामुळे प्रेक्षक अनुश्री मानेवर काही प्रमाणात नाराजही आहेत. त्यामुळे 12व्या आठवड्यात अनुश्री माने डेंजर झोनमध्ये राहून घरातून एक्झिट घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण 12व्या आठवड्यात घराबाहेर कोण जाईल हे रितेश देशमुख यांच्या भाऊच्या धक्क्यावरच स्पष्ट होईल. प्रेक्षको, 12व्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराचा कोण निरोप घेऊ शकतं, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. दरम्यान कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोनुसार रितेश देशमुख म्हणतात की बिग बॉस मराठीच्या घरात वातावरण गंभीर झालंय. आता काही धक्के देण्याची वेळ आलेली आहे. बिग बॉसच्या घरात वातावरण गंभीर झालंय हथियार बनवतात. आणि आता काही धक्के देण्याची वेळ आलेली आहे. हे शिमग्यातलं वेगळंच सॉन्ग आहे तुझं. अरे मंद मधात ऐकून घे. तेच बघायला जाऊया थेट धावच्या धक्क्यावरती. आज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी विविध कमेंट्स केल्या असून आपली मतही व्यक्त केली आहेत. एकीने लिहिलंय की अनुश्री आणि राखीला बाहेर काढा, राकेश बापटला बाहेर काढा, राखीला आणि अनुश्रीला घराच्या बाहेर काढा. राखीचा तोंडावर अजिबात ताबा नाही. विशालचा नाद करायचा नाही, तो विलन नाही, हिरो आहे. जे चुकतील त्यांना घराबाहेर काढा. बिग बॉस मराठी सीझन 6 विनर तन्वी कोलतेच. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.